नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण पेपर वन मध्ये जे करंट अफेअर्स विचारले जातात त्याबद्दलची माहिती घेणार आहोत. आणि आजचा टॉपिक आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. यावर काय प्रश्न विचारले जातात, जसं की AI आहे त्यामुळे त्याचं आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. इस्रो बद्दल माहिती असणं आवश्यक आहे. चंद्रयान बद्दल माहिती असणं आवश्यक आहे. कारण कधीही कुठल्याही याच्यावर प्रश्न विचारू शकता. सध्या तर ट्रेंडिंग टॉपिक AI असल्यामुळे आपल्याला AI ची पण माहिती जाणून घ्यायची आहे. एकंदरीत त्याचं कोणी संशोधन केलं, काय आहे त्याचे सगळं त्याची जी माहिती आहे, एकूण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले महाराष्ट्र सेट पेपर वन 2026 याचा 2 महिन्यांचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहे, 10 युनिटची नोट्स मिळतील, युनिट वाईज MCQs असणार आहे, 5,000 प्लस MCQ सिरीज आहे, 50 अधिक मॉक टेस्ट आहे, लास्ट 15 वर्षाची PYQ विथ सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 3,000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट ती 2,600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला पेपर वन मध्ये 75 प्लस स्कोर करायचा असेल तर ही बॅच नक्की एनरोल करा. एनरोल करण्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. पेपर वन सोबतच आपल्याकडे पेपर टूचा पण क्रॅश कोर्स आहे, ज्यामध्ये मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. त्यामध्ये पेपर वन जे आहे ते फ्री मिळणार आहे. कंप्लीट 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत, 20 अधिक टेस्ट आहे, फुल सिलेबस टेस्ट आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये, पण आफ्टर डिस्काउंट ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे तुम्ही या बॅचमध्ये नक्की एनरोल करा आणि तुमचं जे विकर सेक्शन आहे किंवा टॉपिक, आपले जे टॉपिक कशा पद्धतीने हँडल करायचे, कशा पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा, ते सगळं आपण या क्रॅश कोर्समध्ये शिकणार आहोत. कारण पेपर टूचा जो कोर्स असतो तो खूप वास्ट असतो, त्यामुळे त्याला स्मार्ट स्टडी करावी लागते आहे. त्यामुळे जर का तुम्ही एनरोल केलं तर तुमचा खूप चांगला अभ्यास होईल आहे. या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान व तंत्रज्ञान याच्यामध्ये इस्रो मोहीम, चंद्रयान, आदित्य L1, गंगायान, स्पेस DX मिशन, क्वांटम मिशन, इंडियन AI मिशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, याचे फुल फॉर्म तो आपल्याला विचारला जाऊ शकते, त्यामुळे फुल फॉर्मवर लक्ष द्या. याची स्थापना जी आहे 15 ऑगस्ट 1969 झालेली आहे. संस्थापक जे आहे डॉक्टर विक्रम साराभाई आहेत. मुख्यालय बेंगळुरू आहे, बेंगलोर. आणि अध्यक्ष जे आहे आत्ता डॉक्टर V नारायण आहे. ठीक आहे, हे सगळं तुम्ही नोट करून ठेवा. याचं प्रमुख मोहिमा काय? चंद्रयान आहेत, मंगलयान आहेत, आदित्य L1, गंगायान, स्पेक्स DX, निसार आणि नॅव्हिगेशन. हे सगळं जे आहे त्यांचा प्रमुख मोहिमेत आहे. ठीक आहे, इस्रोचं आपल्याला फुल फॉर्म विचारू शकते, त्याची स्थापना विचारू शकते, संस्थापक विचारू शकतात, मुख्यालय विचारू शकते किंवा अध्यक्ष पण आताचा जो आहे तो विचारू शकतात आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे 5,000 प्लस प्रश्नांचा संच, याची गाईड, ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये ते आहे. 50 सराव प्रश्नपत्रिका इथे आहे संपूर्ण विश्लेषणासहित. आणि बघा, मागच्या वर्षाच्या पत्रपत्रिका आहे, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आहे आणि मॉक टेस्ट आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये. तुम्ही हे Amazon वरून मागवू शकता. तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा. आता इस्रोची प्रमुख उद्दिष्ट काय आहे, तर उपग्रहाची निर्मिती व प्रक्षेपण करणे, पृथ्वी निरीक्षण करणे, हवामान अंदाज, दळणवळण, नेव्हिगेशन, अंतराळ संशोधन आणि मानवी अंतराळ मोहीम, हे काय इस्रोची प्रमुख उद्दिष्टे आहे. त्यानंतर चंद्रयान जो याच्यामधला आहे वन, त्यामध्ये काय झालेलं, 22 ऑक्टोबर 2008 ते प्रक्षेपण झालं होतं. चंद्रावर पाण्याचे अणू असल्याचे माहितीचा पुरावा मिळाला होता. तर एकंदरीत आपल्याला आता चंद्रयान 1 म्हटलं की त्याचं काय, पाठवल्यानंतर त्याचा काय परिणाम झाला, त्याचा काय रिझल्ट आला, हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर चंद्रावर पाण्याचे अणु, वॉटर मॉलिक्युल हे मिळाले होते. त्यामुळे चंद्रयान 1 आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवणार आहोत. त्यानंतर येतं चंद्रयान 2, ज्याचं प्रक्षेपण हे 22 जुलै 2019 झालेलं होतं. विक्रम लँडरची सॉफ्ट लँडिंग झाली नव्हती यामध्ये. ओके. प्रयत्न केला होता पण झाली नव्हती. चंद्रयान 3 मध्ये 3चं प्रक्षेपण 14 जुलै 2023 झाले होते. सॉफ्ट लँडिंग 23 ऑगस्ट 2023 झाली होती. शिवशक्ती पॉइंट रोवरवर प्रज्ञान लॅडर विक्रम लँड झाला होता आणि भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरला होता. हे कधी झालं होतं? चंद्रयान 3च्या वेळेस झालेलं होतं. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर पहिली मोहीम चंद्रयान 1 भारताची, 2008ला चंद्र मोहीम, चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे सापडले. त्यानंतर 2019 ऑर्बिटर यशस्वी, विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अयशस्वी झालेले होते. तर 3 मध्ये सॉफ्ट लँडिंग झाले होते कुठे? भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवासोबत. हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही नोट्स लिहून ठेवा. ठीक आहे, हे तुम्हाला नक्की कामात येईल पेपरमध्ये, कारण अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर तुम्हाला ते आठवलं पाहिजे की नाही आपण हे अभ्यास केलेलं होतं.
ओके, त्यानंतर येतं आदित्य 11. याचा उद्देश सूर्याचा अभ्यास करणे हा होता आणि प्रक्षेपण हे 2 सप्टेंबर 2023 मध्ये झालं होतं. 11 जे आहे ते लँग्रेज.1 असा त्याचा अर्थ होतो. हे नोट करून ठेवा. हे एकंदरीत मी सगळं सांगते ते सगळं नोट करून ठेवा. तुम्हाला कधी कामात येईल काही सांगता येत नाही. त्यानंतर याचा अभ्यास जो आहे सोलर कोरोना, सोलर वाइंड, सोलर फ्ले स्पेस वेदरसाठी यांनी केलं महत्व म्हणजे अभ्यास होता. आणि महत्व याचं होतं की भारताची पहिली सूर्य अभ्यास मोहीम यांनी केलेली होती. त्यामुळे सूर्य मोहीम केल्यामुळे सूर्याचं जे सोलर आहे ते सगळं यामध्ये आलेलं आहे. सोलर वाइंड झालं, सोलर कोरोना झालं, है ना, हे 2023 मध्ये आलेलं आहे. त्यानंतर गंगायान याचा उद्देश भारतीय अंतराळवीरांना गंगा यात्रेस पृथ्वीच्या कक्षेत पाठवणे गंगायान याच्यासाठी वापरले गेलेले आहे. याचं वैशिष्ट्य काय होतं? भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम, इस्रोची महत्वाकांक्षी योजना क्रू इस्केप सिस्टम, आपत्कालीन परिस्थितीत अंतराळवीराचं संरक्षण झाले पाहिजे म्हणून हे गंगायान नावाचं जे आहे योजना हे केली होती. मानवी अंतराळ मोहीम होती ही. ठीक आहे. त्यानंतर स्पाडेक्स मिशन फुल फॉर्म काय आहे? स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट. याचा उद्देश काय होता? 2 उपग्रहांना अंतरात जोडणे, डॉकिंग करणे. याचे महत्व काय होतं? भारताने डॉकिंग तंत्रज्ञान विकसित केले. भविष्यातील चंद्रयान 4, गंगायान आणि स्पेस स्टेशनसाठी हे खूप उपयुक्त ठरणार आहे. ठीक आहे. याचा उद्देश काय होतं? 2 उपग्रहांना अंतराळात जोडणे हे त्याचं मिशन होतं, स्पाडेक्स मिशन. त्यानंतर इथं नॅशनल क्वांटम याची मिशनची सुरुवात 2023 झाली होती. याचा उद्देश काय होता? तर क्वांटम टेक्नॉलॉजी विकसित करणे. इथे क्वांटम जे आहे ना ते टेक्नॉलॉजी विकसित करणे. मग याचा उपयोग काय होता? क्वांटम कम्प्युटिंग, क्वांटम कम्युनिकेशन, क्वांटम सेन्सर्स आणि क्वांटम क्रिप्टोग्राफी. क्वांटम एक प्रकारचं काय आहे? अतिसूक्ष्म भाग आहे. एखाद्या गोष्टीचं ठराविक प्रमाण आहे. ऊर्जा आणि पदार्थाचा सर्वात लहान आणि अविभाज्य कण आहे. ठीक आहे, क्वांटम. क्वांटम फिजिक्स तुम्ही ऐकलं असेल. क्वांटम कम्प्युटिंग जे आहे ते अतिशय प्रगत तंत्रज्ञान आहे जे पारंपरिक कम्प्युटरपेक्षा लाखो पटीने चालत काम करते. ओके, नॅशनल क्वांटम. त्यानंतर 7वं आहे इंडियन AI. हे मिशन जे 2024 मध्ये मंजूर झालं होतं आणि याचा उद्देश आहे भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विकास करणे. ठीक आहे. मुख्य घटक काय होते याचे? AI कम्प्युट इन्फ्रास्ट्रक्चर, AI इनोव्हेशन, AI स्टार्टअप, AI स्किल डेव्हलपमेंट, इंडिजियस AI मॉडेल. हे सगळं इंडियन AI आहे. आता मेन आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI काय आहे ते बघूया. AI म्हणजे काय? तर यंत्रांना, मशीन्सना मानवी बुद्धिमत्ता सारखे विचार करण्याची क्षमता देणे. ठीक आहे. त्याचा उपयोग कुठे होणार आहे? आपल्याला चॅटबोट्सला होणार, हेल्थ केअरला होणार, एज्युकेशनला होणार, ऍग्रिकल्चरला होणार, बँकिंग, रोबोटिक्स, सेल्फ ड्रायव्हिंग व्हेकल जे असते, ऑटोमॅटिक व्हेकल त्यामध्ये होईल. तर एआयचे प्रकार कोणकोणते आहेत? तर नॅरो एआय, जनरल एआय, सुपर एआय आणि टूल्स जे असतात लोकप्रिय जे आहे ते ChatGPT आपल्याला माहिती आहे, जेमिनी आपल्याला माहिती आहे, को पायलट आहे आणि एआय टूल्स आहेत. ओके. अशा पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे यंत्रांना, मशीन्स जे आहेत त्या मानवी बुद्धिमत्तेसारखे विचार करण्याची क्षमता देते आणि त्यामध्ये आपण सगळ्याच पद्धतीचे त्याचे उपयोग आहे. तर एकंदरीत संगणकीय प्रणाली किंवा तंत्रज्ञान जे मानवाप्रमाणे विचार करू शकते, शिकू शकते, समस्या सोडवू शकते, निर्णय घेऊ शकते आणि अनुभवातून स्वतःमध्ये सुधारणा सुद्धा करू शकते. सोप्या भाषेत आपण असं म्हणू शकतो, की मशीनला मानवी बुद्धिमत्तेसारखे वागण्याची क्षमता देणारं तंत्रज्ञान. तर हे कोणी डेव्हलप केलं? तर हे डेव्हलप केलं जॉन MC कार्थी. 1956 मध्ये हा त्यांनी प्रथम शब्द उच्चारला होता, वापरला होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज द सायन्स अँड इंजिनिअरिंग ऑफ मेकिंग इंटेलिजन्स मशीन्स. ठीक आहे. तर फादर ऑफ AI कोण आहे? जॉन MC कार्थी आहे. 1956 मध्ये त्यांनी पहिल्यांदा म्हटलं होतं आणि ते डेटा, अल्गोरिदम, मशीन लर्निंग, डीप लर्निंग या पद्धतीने ते काम करते आहेत. तर याचं कसं प्रक्रिया आहे? डेटा, त्यानंतर लर्निंग, अनालिसिस आणि मग प्रिडक्शन. तर नंतर डिसिजन. तर एआयचे मुख्य घटक कोणते आहे? मशीन लर्निंग, संगणकाला डेटा वापरून स्वतः शिकण्याची क्षमता. उदाहरण जसं की नेटफ्लिक्स, युट्यूब, Amazon रिकमेंडेशन जे आहे ना ते मशीन लर्निंग, स्वतः शिकण्याची क्षमता. तर त्यानंतर डीप लर्निंग आहे. मशीन लर्निंगचा प्रगत प्रकार मानवी मेंदूप्रमाणे न्यूरल नेटवर्क्स वापरतो. जसं चेहरा ओळखणे, आवाज ओळखणे, सेल्फ ड्रायव्हिंग कार हे डीप लर्निंग मध्ये झालं आणि हे सगळे एआयचेच प्रकार आहेत. त्यानंतर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, संगणकाला मानवी भाषा समजणे, ChatGPT चे म्हणतो आपण, ट्रान्सलेटर, सिरी, अलेक्सा हे आहेत ते नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग.
त्यानंतर येतं कम्प्युटर विजन, संगणकाला फोटो किंवा व्हिडिओ समजणे, उदाहरण फेस अनलॉक, सीसीटीव्ही, मेडिकल इमॅजिंग, है ना. त्यानंतर रोबोटिक एआयचा वापरून बुद्धिमान रोबोट तयार करणे, ज्याच्यामध्ये चॅट जीपीटी, गुगल मॅप्स वगैरे असतं. जनरल एआय असतं, मानवासारखं कोणतेही काम करू शकणार एआय सध्या अस्तित्वात नाहीये. सुपर एआय, मानवापेक्षा जास्त बुद्धिमान, अजून संशोधन सुरू आहे. त्यानंतर एआयचा उपयोग काय आहे, तर शिक्षण, स्मार्ट क्लासरूम, पर्सनलाइज लर्निंग, ऑटोमॅटिक इव्होल्युशन, आरोग्य निदान, एक्स रे अनालिसिस, रोबोटिक सर्जरी, शेती स्मार्ट, इरिगेशन क्रॉप, प्रिडक्शन प्रिडक्शन पेस्ट डिटेक्शन, बँकिंग फ्रॉड ओळखू शकतो, ऑटोमॅटेशन क्वालिटी आहे, वाहतूक आहे, सेल्फ ड्रायव्हिंग आहे, ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे, असं सगळं एआयचे उपयोग आहे. त्याचे फायदे जसं जलद निर्णय देते, अचूक निर्णय देते, वेळेची बचत होते, 24x7 काम आहे त्याचं, उत्पादकतामध्ये वाढ होतं. आणि तोटे काय, तर बेरोजगारीची शक्यता येऊ शकते, डेटा गोपनीयतेचा धोका आहे, सायबर सिक्युरिटीचा रिस्क आहे, चुकीचा डेटा असल्यास चुकीचे निर्णय, नैतिक इथिकल प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे एआयचे हे तोटे आहेत. चला, तर मग आपण काही प्रश्न बघूया यावरचे. इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1962, 1969, 1971, 1975. तर इस्रोची स्थापना जी आहे ती 1969 ला झालेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. आणि इस्रोचे संस्थापक कोण आहेत? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर सतीश धवन. तर इस्रोचे संस्थापक कोण आहे? डॉक्टर विक्रम साराभाई. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई. इस्रोचे मुख्यालय आहे बेंगळुरू, ज्याला म्हणतो ऑप्शन 3. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश कोणता आहे? अमेरिका, रशिया, चीन, भारत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो आहे भारत. मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 4. यावर असे प्रश्न विचारू शकतात सेटमध्ये, त्याच्यामुळे आपण करतो आहे अभ्यास. चंद्रयान 3चे सॉफ्ट लँडिंग कधी झाले? 15 ऑगस्ट 2023, 23 ऑगस्ट 2023, 2 सप्टेंबर, 14 जुलै. चंद्रयान 3चे सॉफ्ट लँडिंग झालेले आहे 23 ऑगस्ट 2023. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. चंद्रयान 3च्या लँडिंग स्थळाला काय नाव देण्यात आले? भारत पॉईंट, विक्रम पॉईंट, शिवशक्ती पॉईंट, प्रज्ञान पॉईंट. चंद्रयान 3च्या लँडिंग स्थळाला आपण शिवशक्ती पॉईंट हे नाव देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. चंद्रयान 3 मध्ये रोव्हरचे नाव काय? विक्रम, आर्यभट्टा, प्रज्ञान, रोहिणी. चंद्रयान 3 मध्ये जे रोव्हर होते ना त्याचं नाव आहे प्रज्ञान. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन 3 असणार आहे. नंतर आदित्य L1 मोहीम कोणत्या अभ्यासासाठी आहे? चंद्र, मंगळ, सूर्य, गुरु. तर आदित्य L1 मोहीम जी आहे ती सूर्य यावर त्याने अभ्यास करायसाठी पाठवलेला आहे. सोलर जे आहे ना त्याच्या एकंदरीत सूर्याचं सगळं आपण बघतो आहोत. नंतर आदित्य L1 कोणत्या बिंदूकडे पाठवण्यात आलेला आहे? L2, L1, L3. ऑब्व्हियसली L1 मध्ये लँग्रेज पॉईंट 1, है ना. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम कोणती आहे? चंद्रयान, मंगलयान, गंगायान, आदित्य L1. तर भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे गंगायान. ठीक आहे, ऑप्शन 3 असणार आहे. गंगायान मोहिमेतील भारतीय अंतराळवीरांना काय म्हणतात? ॲस्ट्रोनॉट, कॉस्मोनॉट्स, टेकोनॉट्स, गंगायात्री. त्याला म्हणतात आहे गंगायान. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 4. स्पार्डेक्सचे पूर्ण फुल फॉर्म काय? स्पेस डेटा एक्सपेरिमेंट, स्पेस डेव्हलपमेंट एक्सपेरिमेंट, स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट, सॅटेलाइट डॉकिंग एक्सपेरिमेंट. त्याचं काय आहे? स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट आहे, ऑप्शन 3 असणार आहे. त्यानंतर स्पार्डेक्स मोहीमचा मुख्य उद्देश काय होता? सूर्याचा अभ्यास करणे, चंद्राचा अभ्यास करणे, अंतराळात 2 उपग्रहांना जोडणे, मंगळाचा अभ्यास करणे. तर अंतराळात 2 उपग्रहांना जोडणे, डॉकिंग जे आहे ते त्याचा महत्वाचा उद्देश होता, मोहिमेचा उद्देश होता. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. नॅशनल क्वांटम मिशन कधी सुरू करण्यात आलं? 2021, 22, 23, 24. नॅशनल क्वांटम मिशन जे आहे 2023 मध्ये सुरू करण्यात आलं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. त्यानंतर क्वांटम मिशनचा संबंध कशाशी आहे? कृषी, क्वांटम कम्प्युटिंग आणि कम्युनिकेशन, वैद्यकीय शिक्षण, पर्यटन. क्वांटम मिशनचा संबंध जो आहे तो क्वांटम कम्प्युटिंग आणि कम्युनिकेशनला आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द प्रथम कोणी वापरला? ॲलन ट्युरिंग, जिओफ्रे हिंटन, जॉन मॅककार्थी, मार्विन मिस्की. तर ते वापरलेलं आहे जॉन मॅककार्थी, है ना, मॅककार्थी. ऑप्शन सी असणार आहे. एआयचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर आपल्याला माहिती आहे जॉन मॅककार्थी. आता मशीन लर्निंग म्हणजे काय? तर संगणकाला स्वतःचा डेटा वापरून शिकण्याची क्षमता देणे हे त्याचा अर्थ आहे. त्यानंतर ओके, अशा पद्धतीने आपण एआय वर भरपूर प्रश्न पाहिलेले आहे आणि हे तुमच्या अभ्यासाला नक्की मदत करणार आहे. 5,000 प्लस पुस्तकाचा संच असणारा आपल्याला पाहिजे असेल तर ते Amazonवर अवेलेबल आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये. सोबतच आपण क्रॅश कोर्स सुरू करतोय, त्यामध्ये जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.